मित्रांनो, मार्केटमध्ये सध्या कितीतरी कंपन्यांचे मोबाईल्स आहेत. या सगळ्यात कितीतरी कंपन्या आल्या आणि गायब झाल्यात. यातलीच एक कंपनी म्हणजे जिओनी. आता काही जणांना हे नाव ऐकल्यासारखं वाटेल आणि काही जणांना तर माहिती देखील नसेल. पण जिओनी ही काही छोटी मोठी कंपनी नव्हती. एकेकाळी किंग कोहली या फोनची जाहिरात करायचा. आलिया भट्ट त्यांची ब्रँड अँबॅसेडर होती आणि मोठ्या शहरांपासून छोट्या गल्ल्यांपर्यंत दुकानांमध्ये या फोनचे बॅनर लावलेले दिसायचे. पण एकदम धमाक्यात सुरू झालेली आणि घराघरात पोहोचलेली ही कंपनी अचानकच गायब झाली. जिओनीचे फोन येणं बंद झाले आणि आता तर कुणाला हे नाव आठवत देखील नाही. ही कंपनी गायब होण्यामागे एक खूप गंभीर आणि तेवढंच विचित्र कारण होतं. हे कारण काय होतं, जिओनीचा एकूण प्रवास कसा होता आणि आता ही कंपनी कुठेच का दिसत नाही, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. 16 सप्टेंबर 2002 ला चीनच्या शेंझेन शहरात लिऊ लिरॉंग नावाच्या एका व्यक्तीनं जिओनीची स्थापना केली. त्या काळात चीनमध्ये नोकिया आणि मोटोरोला ही दोन नावं खूप मोठी होती. दुसऱ्या मोबाईल कंपन्यांना जिथं कुत्रही विचारत नव्हतं, त्या काळात लिऊ यांनी हा धाडसी निर्णय घेतला होता. कारण त्यांना माहिती होतं की स्वस्त आणि चांगले फोन हेच भविष्य आहे. त्यांनी सुरुवात तशीच केली. लोकांना हवे असलेले फीचर्स ओळखून ते कमीत कमी बजेटमध्ये अवेलेबल केले. यामुळे मग हळूहळू चीनमध्ये जिओनीचं नाव मोठं होऊ लागलं. कंपनी हळूहळू मोठी होत गेली आणि चीनमधल्या टॉपच्या ब्रँड्स पैकी एक नाव जिओनीचं झालं. पण लिरॉंग यांचं लक्ष तेवढंच नव्हतं. चीनमध्ये धुळा केल्यानंतर आता त्यांना इंटरनॅशनल लेवलला मार्केट गाजवायचं होतं. यात त्यांची नजर होती भारतावर. कारण भारतात स्मार्टफोन मार्केट नुकतंच बूम होऊ लागलं होतं. स्थापनेच्या 10 वर्षानंतर म्हणजे 2012 मध्ये जिओनीने भारतात प्रवेश केला. त्यावेळी भारतात सॅमसंग आणि नोकियाची चर्चा होती. पण त्यांचे फोन महाग असल्याच्या तक्रारी देखील समोर येत होत्या. याचाच फायदा जिओनीने घेतला. अगदी कमी किमतीत सॅमसंगच्या सारखे स्पेसिफिकेशन देणारे फोन त्यांनी भारतात लॉन्च केले. सॅमसंग एकीकडे स्वतःची दुकानं टाकण्यावर भर देत होतं, तर जिओनी तुमच्या गल्लीतल्या दुकानदाराला गाठून त्याच्याकडे आपला फोन विकायला ठेवत होतं. पुढे जिओनीने जगातला सगळ्यात स्लिम स्मार्टफोन ई-लाईफ S5.5 हा भारतात लॉन्च केला. याची किंमत होती फक्त 22,999 रुपये. यासोबतच त्यांनी ई-लाईफ S5.1 हा फोन देखील लॉन्च केला होता. हे दोन्ही फोन त्यावेळी सगळ्या देशात चर्चेचा विषय ठरले होते. या फोनला मिळालेल्या प्रतिसादामुळे जिओनीने भारतीय बाजारपेठेत आपलं स्थान पक्क केलं आणि कंपनी देशातील टॉप स्मार्टफोन ब्रँड्स पैकी एक बनली. ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोय बघून उरलेलं मार्केट कॅप्चर करण्यासाठी मग जिओनीने मार्केटिंगवर पैसा ओतायला सुरुवात केली. बॉलिवूडची आलिया भट्ट, तेलुगू इंडस्ट्रीमधला प्रभास, पंजाबी इंडस्ट्रीमधला दिलजीत दोसांझ, तमिळ इंडस्ट्रीमधली श्रुती हसन आणि मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधला DQ सलमान या सगळ्यांना त्यांनी ब्रँड अँबॅसेडर म्हणून साईन केलं. म्हणजे बघा, तुम्ही भारतात कुठेही असा, कुणाचेही फॅन असा, तुम्हाला जिओनीचा फोन दिसणारच याची खात्री कंपनीने केली होती. जानेवारी 2017 मध्ये कंपनीने जाहीर केलं की भारतात त्यांचे 1.2 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत आणि त्याच वेळी त्यांनी क्रिकेटमधील मोठं नाव असलेल्या विराट कोहलीला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमलं. त्यामुळे जिओनी आणखीनच ट्रस्टेड ब्रँड म्हणून समोर आली. कोहलीला साईन करून देखील जिओनी थांबलं नाही. त्यांनी IPL मध्ये उडी घेतली. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर अशा दोन टीम्सना त्यांनी एकाच वेळी स्पॉन्सर केलं. दोन टीम स्पॉन्सर करणारा तो पहिलाच ब्रँड ठरला होता. सेल्फी कॅमेराच्या फोनची जाहिरात करण्यासाठी त्यांनी सेल्फिस्तान नावाचं एक कॅम्पेनही राबवलं, जे यंगस्टर्स मध्ये खूप लोकप्रिय झालं होतं. आतापर्यंत कंपनीने भारतात 42,000 पेक्षा जास्त रिटेल स्टोअर्स आणि 600 पेक्षा जास्त एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटर उभारले होते. एकूणच कंपनीची स्थिती अगदी टकाटक दिसत होती. पण हे सगळं वरवरचं होतं. आतून मात्र कंपनीला प्रचंड मोठी वाळवी लागली होती. खरं तर जिओनीचा डाऊनफॉल वाटतो त्यापेक्षाही खूप आधी सुरू झाला होता. कंपनी जेव्हा भारतात लक्ष देऊ लागली होती तेव्हाच म्हणजे 2014-15 साली चीनमध्ये त्यांचा एक मोठा प्रतिस्पर्धी तयार झाला होता, तो म्हणजे शाओमी. खरं तर एवढी एकच कंपनी नव्हती. ओप्पो, विवो, हुवेई अशा सगळ्या कंपन्या पुढे येत होत्या. शाओमीने ऑनलाईन विक्री सुरू करून जिओनीपेक्षा कमी किमतीत फोन अवेलेबल करून दिले होते. ओप्पो, विवो ऑफलाईन मार्केटमध्येच होते, पण त्यांनी जास्त पैसे ओतून आक्रमक मार्केटिंग सुरू केलं होतं. हुवेईने प्रीमियम सेगमेंट पकडला होता आणि जिओनीसाठी ते मार्केट ही बंद झाल्यात जमा झालं होतं. कंपनीच्या फाउंडर्सनी नंतर जाहीर केलं की खरं तर जिओनी कंपनी 2013 पासूनच तोट्यात चालली होती. बरं, साधा सुद्धा तोटा नाही, तर दर महिन्याला कंपनीला सुमारे 100 कोटींचं नुकसान होत होतं. 2016 पर्यंत तशीच कंपनी सुरू ठेवली होती, पण त्यानंतर मात्र दर महिन्याला 200 कोटींचा तोटा होऊ लागला. चीनमध्ये असा तोटा सुरू असताना भारतात ही कंपनी मार्केटिंगवर पैसा खर्च करत होती. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. फोनच्या
क्वालिटीवर खर्च न केल्यामुळे क्वालिटी कमी झाली आणि तोटा भरून काढायचा म्हणून किमती वाढू लागल्या. यामुळे मग नंतर ग्राहकांनी देखील कंपनीकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. जिओनीचे फोन आधीसारखे राहिले नाहीत अशी चर्चा होऊ लागली आणि ग्राहक नव्याने आलेल्या Xiaomi, Oppo, Vivo या फोन्सकडे जाऊ लागले. भारतात खरं तर ही कंपनी आणखीन एक चूक करत होती. जेव्हा Xiaomi सोबत इतर कंपन्या ऑनलाईन मार्केटमध्ये जात होत्या, Amazon किंवा Flipkart वरून मोबाईल विकत होत्या, तेव्हा जिओनी फक्त ऑफलाईन दुकानांवर डिपेंड राहिली. पुढे 2017च्या ऑगस्टमध्ये जिओनी इंडियाचे CEO आणि MD अरविंद वोहरा यांनी राजीनामा दिला. कंपनीतील अस्थिरतेचा हा पुरावा आणि खरं तर एका मोठ्या संकटाचा हा संकेत होता. 2018च्या पहिल्या तिमाहीत जिओनीने फक्त 1.5 लाख फोन विकले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तब्बल 90% घसरण होती. एकाच वर्षापूर्वी कोटींपेक्षा जास्त ग्राहकांचा दावा करणारी कंपनी आता जवळपास गायब झाली होती. आणि हे सगळं कमी म्हणून की काय, 2018 साली चीनी मीडियामध्ये एक बातमी समोर आली जिओनीचे संस्थापक लिऊ लिरॉंग यांच्या जुगाराची. अमेरिकेच्या सैपन बेटावर इम्पिरियल पॅसिफिक नावाच्या कॅसिनोमध्ये कंपनीच्या फाउंडरनी अब्जावधींचा जुगार खेळला होता. सुरुवातीला त्यांनी तब्बल $28 कोटी हरले. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फायदा झाला नाही. परत एकदा त्याच कॅसिनोमध्ये जाऊन लिऊ लिरॉंग हे पुन्हा जुगार खेळले आणि हरले. सुरुवातीला हा आकडा $1.4 अब्ज एवढा असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्यांनी हे सगळं खोटं असल्याचं म्हणलं. म्हणजे आपण जुगार खेळल्याचं त्यांनी कबूल केलं, मात्र आपण फक्त $15 कोटी हरलो असल्याचं ते म्हणाले. त्यावेळी त्यांनी हेही मान्य केलं की जुगार खेळण्यासाठी त्यांनी कंपनीचा पैसा वापरला होता. विचार करा, आधीच कंपनी महिन्याला 100-200 कोटींचं नुकसान सहन करत होती, त्यावरही जुगाराची भर पडली. या सगळ्यानंतर जिओनी कंपनी मोठ्या कर्जात गेली. एकूण देणी तब्बल 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली होती. या कर्जदारांमध्ये बँका, सप्लायर्स आणि मार्केटिंग एजन्सी असे सगळे मिळून सुमारे 650 कंपन्यांचा समावेश होता. या सगळ्यांनी जिओनीवर खटला दाखल केला. पुढे 10 डिसेंबर 2018ला चीनमधील शेंझेन कोर्टाने जिओनी विरुद्ध दाखल असलेल्या दिवाळखोरीच्या अर्जाला मान्यता दिली आणि ही कंपनी ऑफिशियली बंद झाली. एकेकाळी चीनची नोकिया म्हणून ओळखली जाणारी कंपनी अशा दुर्दैवी पद्धतीने बंद पडली होती. पुढे 2019 मध्ये जिओनी इंडियाला कार्बन मोबाईलने टेक ओव्हर केलं. त्यानंतर पुढच्या वर्षी कार्बनने जिओनीला आपला सब ब्रँड म्हणून जाहीर केलं. 2021 साली कार्बनने जिओनी मॅक्स प्रो नावाचा एक फोन भारतात लॉन्च केला. हा फोन अर्थातच कार्बनचा होता. जिओनीचं फक्त नाव उरलं होतं. कंपनी मात्र भारतासह जगभराच्या स्मार्टफोन मार्केटमधून गायब झाली होती. मित्रांनो, जिओनीच्या डाऊनफॉलमध्ये सगळीकडे चर्चा सीईओच्या जुगाराची होते. कंपनी बुडत असताना 1000 कोटींचा जुगार खेळणारा सीईओ सगळ्यांच्या लक्षात राहतो. मात्र कंपनीचा डाऊनफॉल खरं तर आधीच सुरू झाला होता. जिओनी कंपनीने भरपूर चुका केल्या. मार्केटमध्ये काय नवीन येतंय त्यानुसार स्वतःला बदललं नाही. जिथे रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च व्हायला होता तिथे मार्केटिंगवर केला आणि वर्षानुवर्षे होणारा तोटा लपवून ठेवत सगळं ठीक चाललंय असं इन्व्हेस्टर्सना दाखवत राहिले. सीईओचा जुगार हा सगळ्यात लास्ट नेल इन कॉफिन ठरला. कंपनी मात्र आधीच कॉफिन मध्ये जाऊन बसली होती. एक कंपनी जी एकेकाळी चीनमधील सगळ्यात मोठ्या मोबाईल ब्रँड्स पैकी एक होती, जिनं भारतात कोट्यावधी ग्राहक मिळवले, विराट कोहली सारख्या आयकॉन सोबत काम केलं, ती कंपनी आज फक्त एक इतिहास आहे. आता काही जणांच्या ती लक्षात आहे, पण काही वर्षानंतर जिओनी हे नाव ही कुणाला आठवणार नाही. जिओनीची स्टोरी ही खरं तर जगातल्या सगळ्या स्टार्टअप कंपन्यांसाठी एक मोठा धडा आहे. व्यवसायात दूरदृष्टी नसेल, आर्थिक शिस्त नसेल आणि नेतृत्वाचा नैतिक कणा नसेल तर कितीही मोठी कंपनी पाहता पाहता गायब होऊ शकते, हेच यातून दिसतं. बाकी मित्रांनो, तुम्हाला ही कंपनी आठवते का किंवा तुमच्याकडे कधी जिओनीचा फोन होता का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.